नमस्कार मंडळी, तुम्हाला माहितीये का फ्लेक्झी कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप म्हणजे नेमकं काय? तर चला जाणून घेऊया. मी रिया मोरे भारती वेल्थ मध्ये तुमचं स्वागत करते. म्युच्युअल फंड हे अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये कॅप या शब्दाचा संबंध कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनशी म्हणजे कंपनीच्या एकूण बाजार भावाशी असतो. तर त्यामध्ये पहिला आहे लार्ज कॅप. लार्ज कॅप फंड हे स्थिर आणि मोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात, ज्या कंपन्या खूप वर्षापासून बाजारात आहेत, जसं की रिलायन्स, HDFC इत्यादी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच काय, तुम्हाला धोका कमी आणि रिटर्न स्थिर असतात. दुसरं आहे मिड कॅप फंड. मिड कॅप फंडमध्ये मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्या मोठ्या होण्याच्या मार्गावरती असतात, म्हणून थोडा धोका जास्त असतो आणि रिटर्नही तेवढे जास्त असतात. तिसरं आहे फ्लेक्झी कॅप फंड. फ्लेक्झी कॅप फंड हे अधिक लवचिक असतात. ते स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. ते फंड मॅनेजरच्या निर्णयावरती अवलंबून असतं. म्हणूनच इथे धोका आणि रिटर्न्स हे बॅलन्स असतात. तर तुम्हाला आता समजलंच असेल की हे फंड वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी का असतात. जर तुम्हाला स्थिरता हवी असेल तर लार्ज कॅप फंड, जर तुम्हाला हाय रिटर्न्स हवे असतील तर मिड कॅप फंड, आणि जर तुम्हाला लवचिकता आणि बॅलन्स हवा असेल तर फ्लेक्झी कॅप फंड निवडा. तर मित्रांनो, तुम्ही गुंतवणूक करताना तुमचे ध्येय, तुमचा वेळ, तुमची जोखीम घेण्याची क्षमता हे बघून विचार करून तुमचा फंड निवडा. असेच नवनवीन व्हिडिओ भारती वेल्थ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही त्यांची उत्तरे तुम्हाला नक्की देऊ. लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू. So if you would like to learn more, you can connect with me on the below number and we can help you become financially independent. Thank you.